हाय एव्हरीवन, आजपासून आपण पार्लरचा क्लास चालू करत आहे. त्याच्यामध्ये मी आज शिकवणार आहे थ्रेडिंग ही लव काढण्यासाठी चायनीज पद्धत आहे. लव स्त्रियांच्या सौंदर्याला बाधक आहे. प्राचीन काळी स्त्री लव दूर करण्यासाठी पीठ आणि हळदीसारख्या बाबींचा उपयोग करे. आज यासाठी पुष्कळ उपाय आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे थ्रेडिंगसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू: 14 नंबरचा दोरा, पावडर, कॉटन, ॲस्ट्रिंजंट, कात्री. थ्रेडिंग कोठे कोठे करता येते? ॲब्रोज, अपर लिप्स, फोरहेड, साईड ब्लॉक्स, चीन या ठिकाणी थ्रेडिंग करू शकतो. थ्रेडिंगच्या आधी लक्षात घेणाऱ्या गोष्टी: थ्रेडिंग केल्यामुळे वॅक्सिंग केल्यानंतर जे केस शिल्लक राहतात ते फक्त थ्रेडिंगनेच निघू शकतात. थ्रेडिंग करण्याआधी टॅल्मिक पावडर लावणे जरुरीचे असते. थ्रेडिंग करताना ताण न जाणवल्यास थ्रेड ओला करून घेणे. ॲब्रो थ्रेडिंग 14 नंबरचा दोरा घ्या. पायावर जिथे लव वाढलेले असेल तेथे ॲब्रोचे निरनिराळे आकार पेनाने काढून घ्या. नंतर दोऱ्याचे एक टोक दातामध्ये धरा. दुसऱ्या हाताने दोऱ्याला मधून 4-5 वेढा मारा. मग जिथले केस काढायचे असतील त्याच्या विरुद्ध दिशेने थ्रेडिंग करा. अशा प्रकारे रोज 1 तास थ्रेडिंगची प्रॅक्टिस करा. म्हणजे मग खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे कुठल्याही सेफ ॲब्रोज करता येतील. अपर लिप्स थ्रेडिंग. अपर लिप्स म्हणजे ओठाचा वरचा भाग. हा भाग खूप नाजूक असतो. जर तेथे जपून थ्रेडिंग केले नाही तर स्किन सोलटली जाते. म्हणून तेथे स्किन टाईट केल्यानंतरच थ्रेडिंग करावे. फोरहेड थ्रेडिंग. फोरहेड म्हणजे कपाळ. फोरहेड थ्रेडिंग करायच्या आधी क्लायंटच्या कपाळावरचे आणि खालील स्किन हाताने धरावयास सांगून मगच थ्रेडिंग करावे. केसाच्या विरुद्ध दिशेने थ्रेडिंग करावे. साईड ब्लॉक्स म्हणजे गाल आणि कान यामधील भाग. साईड ब्लॉक्स करण्याआधी क्लायंटला गाल आणि कान घट्ट पकडावयास सांगावे आणि मगच थ्रेडिंग करावे. चीन थ्रेडिंग. चीन अर्थात हनवटी म्हणजे ओठाचा खालचा भाग. थ्रेडिंग करण्याआधी ओठाचा मागचा भाग जीभ ठेवून घट्ट धरावा आणि मगच थ्रेडिंग करावे. या पद्धतीने मी आज तुम्हाला थ्रेडिंग कसे करायचे ह्याची मी थेअरी दिलेली आहे. आता मी ही थेअरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पूर्णपणे देणार आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.